नागपुरात उभारण्यात येणाऱ्या नवीन विधान भवनाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे। विधानसभा आणि विधान परिषदेसाठी स्वतंत्र सभागृह, मध्यवर्ती सभागृह तसंच प्रशासकीय इमारतींचा समावेश असलेले हे नवीन विधान भवन 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं असून संबंधित विभागांनी कामं विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी तातडीने कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत दिले आहेत। 1920 साली बांधण्यात आलेल्या सध्याच्या विधान भवनाच्या जागी नागपूरमध्ये नवीन आणि अत्याधुनिक विधान भवन उभारण्यात येणार आहे। या 4 मजली मुख्य संकुलात विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती सभागृह, समिती कक्ष, पत्रकार कक्ष तसंच विविध प्रशासकीय सुविधांचा समावेश असेल। ए, बी आणि सी ब्लॉकसह सुमारे 62,924 चौरस फूट क्षेत्रफळाच्या मुख्य संकुलासाठी सुमारे 662 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसंच स्वतंत्र प्रशासकीय इमारतीसाठी 339 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। नवीन विधान भवनातील विधानसभा सभागृहाची आसन क्षमता 400, विधान परिषद सभागृहाची 120 तर मध्यवर्ती सभागृहाची क्षमता सुमारे 700 इतकी असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली।